मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना मॅप्सबद्दल आपण बघतोय. तर या ठिकाणी शेवटचा दिवस म्हणजे शेवटची लास्ट डेट या ठिकाणी आलेली आहे. तरीसुद्धा गुड न्यूज म्हणेन, कारण काही मुलांसाठी आज बऱ्यापैकी डाटा आहे तो या ठिकाणी ओके केलेला आहे. परंतु यामधील काही मुलांचं मात्र यापुढे क्लेम होणं शक्य होणार नाही असं वाटतं आहे. तर दोन बाजू जर नाण्याच्या बघितल्या तर एक प्रकारची गुड न्यूज आहे आणि दुसरी म्हणजे बॅड न्यूजसुद्धा म्हणता येईल. परंतु जर तुम्ही क्लेम ओके केली असेल तर तुम्हाला तो आनंदाचा क्षण असणार आहे. इथे 26 ते 31 मार्च तुम्हाला पुढे काय करायचं आहे, कारण आता आज जर लास्ट डेट असली तर 26 पासून 31 मार्चमध्ये ज्यांचे क्लेम आता ऑन गोईंग आहेत किंवा त्या ठिकाणी ओके झालेले आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. तर हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्यात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुमची डेडलाईन म्हणजे तुमचा क्लेम करायची डेडलाईन ही आज मार्च 24. तर 1-2 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता. तर 25 मार्च आज येऊन टेपलेला आहे आणि आज शेवटचा दिवस म्हणजे 12 वाजता शक्यतो लाईन बंद होण्याची या ठिकाणी शक्यता वाटते आहे. परंतु याला थोडंसं एक्सटेंडेडसुद्धा होऊ शकतं, कारण आजचा जर मेसेज बघितला तर या ठिकाणी थोडीशी गुड न्यूज तुम्हाला दिसणार आहे. तर या गुड न्यूजकडे वळण्यापूर्वी आपण थोडीशी बॅड न्यूज अगोदर बघू. तर इथे जर बघाल तर 21-22, 22-23, 23-24 इथपर्यंत जर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही बॅड न्यूज आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनी अद्याप जर क्लेम केले नसतील तर त्यांना पुढच्या काळामध्ये क्लेम करता येणार नाहीत. म्हणजेच डिसेंबर 24पर्यंत जर तुमची अप्रेंटिसशिप संपली असेल, डिसेंबर 24पर्यंत, तर यानंतर तुम्हाला पुढच्या कोणत्याही ह्या क्लेम करता येणार नाही असा अंदाज या ठिकाणी दिसतो आहे. कारण हे नोटिफिकेशन जर बघितलं 25 मार्चपर्यंत नोंदणी करून म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करून क्लेम करायचे आहेत. म्हणजे आजचा दिवस तुमच्याकडे तसा आहे. तर यामध्ये उद्या जर वेबसाईट चालू राहिली किंवा चालू राहण्याची शक्यता दिसते आहे. कारण जर बघाल तर डिसेंबर 24पर्यंत मुलांनी मात्र या 31 मार्चपर्यंत हा लाभ घेणे अपेक्षित आहे. म्हणजे 2021 पासून 2024पर्यंत ज्यांची अप्रेंटिस संपलेली आहे त्यांच्यासाठी पुढचे दरवाजे बंद होण्याची शक्यता दाट दिसत आहे. जर तुम्ही अद्याप क्लेम केलं नसाल तर तुमच्याकडे काही कालावधी अजूनही आहे असं म्हणेन मी. कारण तुमच्याकडे जर बघाल तर 25 मार्च हा शेवटचा दिवस जरी असला तरी पुढे गुड न्यूजमध्ये आपण जातोय. तर MAPS योजना चालू झाल्यापासून जी आपण क्लेमच्या बाबतीत अपडेट देत आहोत त्याच्यामध्येच आजचा अपडेट म्हणेन तर 123 कोटी वाटप झालेलेच आहे. परंतु बऱ्याच मुलांच्या अद्यापही क्लेम काही स्टेजपर्यंत आहेत. तर यामध्ये याच्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, असे केला तर तुमचं तेलही गेलं आणि तूपही गेलं, असं बऱ्याच मुलांचा इश्यू आलेला आहे. OTP येत नाही, अडचणी येत आहेत, हे कशामुळे झालं तर ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेमंद ठरणार आहे. कारण याच्यात तुम्ही जर त्या चुका केल्या असेल तर त्या सुधारण्याची या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट किंवा या ठिकाणी एक सबमिट करण्यासाठी एक चान्स दिला जाणार आहे. त्याचीसुद्धा गुड न्यूज या ठिकाणी आहे. आणि बॅड न्यूज कोणाला म्हणेल तर गुड न्यूजकडे जाताना आपण बघू तर 16,348 म्हणजे संध्याकाळी 7:30चा या ठिकाणी मेसेज पडले आहे. तर 16,348 डाटा नॉट फाउंड इश्यूज रिझॉल्व झालेला आहे. म्हणजे जेवढा आपण डाटा नॉट फाउंड जेवढ्या तुम्ही कंप्लेंट टाकल्या तेवढ्या कंप्लेंट त्या ठिकाणी इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न किंवा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे असं MHA-IT कडनं मेसेज आहे. तर 16,348 मुलांना आता क्लेम करण्यासाठी अजून एक दिवस शक्यतो लागू शकतो किंवा यांना ऑनगोईंगमध्ये सुद्धा तुमचे जर इश्यू असेल तर ऑनगोईंगमध्ये सुद्धा ते पुढच्या वर्षामध्ये जाऊ शकतात असं म्हटलेलं आहे. तर 16,348 ज्यांचा डाटा नॉट फाउंड हा इश्यू येत होता तो आता या ठिकाणी रिझॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मेसेजेससुद्धा आले असतील तर तुम्ही आजच्याच क्लेम करून घ्या, उद्याची वाट बघू नका. परंतु डेट जर वाढली असेल तर त्या ठिकाणी उद्यासुद्धा तुम्ही क्लेम करू शकता, पण त्याची वाट बघू नका. आता थोडेच कालावधी राहिला आहे. त्यानंतर कांट हेल्प टू मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट. आता याच्यापूर्वी जो मी व्हिडिओ बनवला होता तेलही गेले तूपही गेलं, ज्यांनी डबल कॉन्ट्रॅक्ट केले त्यांचा इश्यू
सॉल्वच केला जाणार नाही, कांट हेल्प म्हटलेला आहे MHIT-कडून, असा मेसेज दिसतो आहे. आता ही विद्यार्थ्यांची चुका असू शकते किंवा कंपनीची चुका असू शकते. ज्यांनी डबल क्लेम करण्याचा प्रयत्न केला, डबल कॉन्ट्रॅक्ट बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोणतीही त्या ठिकाणी मदत केली जाणार नाही, असा मेसेज या ठिकाणी दिसतो आहे. त्या विद्यार्थ्यांना आस्क दिस कॅन्डिडेट टू सबमिट क्लेम विथ ऑनगोईंग ॲक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट. आता ज्यांनी मागचा कॉन्ट्रॅक्ट विसरून जायचा आहे आणि त्यांनी आता ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्टसोबतच स्टिकअप राहायचं आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना सांगण्याचं तात्पर्य आहे की तुमचा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्यासोबत तुम्ही राहा आणि हा जो फायदा आहे तो दर महिन्याला मंथली घेऊ शकता. इफ ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट ॲक्टिव्ह दिसत नसेल, म्हणजे आता जर तुम्ही ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट तुमचं जर ॲक्टिव्ह दिसत नसेल, ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता, रजिस्ट्रेशन मोडला जाता, त्यावेळी तुमचं ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट दिसते की नाही ते बघायचं. ते जर दिसत नसेल तर एप्रिलपासून ते ॲक्टिव्ह करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी दिसतं आहे. तर जर तुमचं ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट आता डिलीट झालं असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे, तुम्हाला एप्रिलमध्ये ते ॲक्टिव्ह होणार आहे. तर आनंदाची बातमीसुद्धा आणि या ठिकाणी बॅड न्यूजसुद्धा म्हणता येईल. तर 16,348 विद्यार्थ्यांना या ठिकाणी इश्यू सॉल्व्ह झाला, त्यामुळे आनंदाची बातमी. त्याचबरोबर ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टिव्ह होत नाही आहे किंवा लॉग इन होत नाही त्यांनाही आनंदाची बातमी आहे. तर एप्रिल 2025मध्ये तुम्हाला ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट बरोबर, म्हणजे जे तुमचं 2024-26 असे जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा 24-25 कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना हा इश्यू सॉल्व्ह होणार आहे, त्यांना मंथली क्लेम करता येणार आहे. फक्त बॅड न्यूज कोणासाठी आहे, ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट 2024पर्यंत संपले त्यांच्यासाठीच बॅड न्यूज, म्हणजे त्यांना पुढचे कोणतेही फायदे घेता येण्याची शक्यता दिसत नाही आहे. तर अशा प्रकारचं इश्यूज जे आहेत ते आत्तापर्यंत आपण अपलोड केले किंवा तुम्ही आमच्यापर्यंत पाठवले. BTRद्वारे बरेच अपलोड त्या ठिकाणी झाले आणि यामध्ये वरिष्ठांकडून या ठिकाणी 16,348चा जो इश्यू आहे, जो आलेला आहे तो रिझॉल्व्ह केलेला आहे. तर अशा प्रकारच्या न्यूज या ठिकाणी गुड न्यूज म्हणेन. आता राहिला उद्याचा प्रश्न, म्हणजे उद्यापासून तुम्हाला काय बघायचं, तुमचं क्लेम स्टेटस बघायचं. क्लेम राईज असेल तर BTRIची मदत घ्या, कंपनीची मदत घ्या आणि तो ॲप्रूव्ह करून घ्या. ॲप्रूव्ह आहे म्हणजे उद्याचे जे 4 दिवस ठेवले म्हणजे 26, 27, 28, 29 या 4 दिवसामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज होऊन तुमचा ॲप्रूव्ह बाय RO होऊन पेंडिंग स्टेटस येणं गरजेचं आहे. म्हणजे ॲप्रूव्ह झाला म्हणजे तो पैसे येतीलच असं नाही. तर या ठिकाणी क्लेम राईज असेल तर कंपनीकडे जायचं आहे. ॲप्रूव्ह झाल्यानंतर तो ROकडनं ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी थोडीशी धावपळ करा, असं मागच्या बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे. रेक्टिफिकेशन वगैरे आता करायची, या ठिकाणी दुरुस्ती वगैरे ही बघायचा वेळ आता गेलेली आहे. फक्त क्लेम राईज असेल तर कंपनीकडे जाऊन RO ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे कंपनी ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे. लगेच ROकडे धावपळ करून तुम्ही आता ROकडे धावपळ, तसे त्या ठिकाणी खूप लोक आली तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तुमचा त्या ठिकाणी RO ॲप्रूव्ह होणे गरजेचं आहे आणि ॲप्रूव्ह बाय RO आल्यानंतर तुम्हाला थोडंसं रिलॅक्स होणार आहात. तर उद्याच्या दिवसामध्ये किमान तुमचा स्टेटस हा पेंडिंग असो अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो आहे. तर सगळ्यांचं स्टेटस या उद्याच्या आणि परवाच्या दिवसात पेंडिंगपर्यंत येऊ अशी शुभेच्छा आहेत सगळ्यांना. त्यासाठी तुम्ही शुभेच्छा देऊन चालणार नाही, थोडीशी धावपळ करावी गरज आहे. तर कंपनीकडे जा, BTRIची मदत घ्या. RO तसं त्या ठिकाणी कोणाला भेटत नाही, पण कंपनी आणि BTRIची मदत घेऊन तुम्ही पेंडिंग स्टेटसला येऊ शकता. आता यामध्ये तिसरा मुद्दा आहे, चौथा शेवटचा, तर फेल्युअर होऊ शकतं. त्यामुळे हा डाटासुद्धा तुम्हाला बघायचा आहे. अशा प्रकारचे फेल मेसेजेस येत आहेत. तर उद्यापासून आधार मॅप उद्यापासून बघा, आजसुद्धा बघा. आधार मॅपिंगला किंवा NPCIची वेबसाईट, याच्याबद्दल बरेच व्हिडिओ बनवले आहेत. NPCIच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं कोणतं इनेबॉल फॉर DBT दिसतंय नसेल तर लगेच करून घेऊ शकतो, सीडिंग डिसीडिंग. तर ह्या गोष्टी याच्या अगोदर सांगितलेल्या आहेत. आधार अकाउंटला जाऊन सीडिंग स्टेटस बघा, ॲक्टिव्ह असला पाहिजे. ह्या गोष्टी या 2 दिवसात तुम्हाला बघायच्या आहेत, जेणेकरून तुमचा फेल्ड होणार नाही. कारण एकदा तुम्ही फेल्ड स्टेटसला गेले की त्याला परत रिसबमिट करण्यासाठी वेळ मिळणारच नाही असं मला तरी वाटते. कारण 31 मार्चला सगळा फंड हा शासनाकडे रिटर्न जातो आणि तो परत मिळण्यासाठी बऱ्यापैकी कालावधी लागू शकतो. तर या ठिकाणी ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांना हा लाभ घेताच नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे.
ज्यांचे इश्यूज होते ते सॉल्व्ह केल्याने त्यांनासुद्धा क्लेम करता येणार, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. परंतु ज्यांची 24पर्यंत ॲप्रेंटिस संपलेली आहे त्यांना मात्र पुढचे दरवाजे बंद होणार आहेत असा या ठिकाणी दाट शक्यता दिसतो आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही थोडेसे अपडेट राहा. या 2 दिवसामध्ये तुमचा स्टेटस हा पेंडिंग असणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.